आजपासून ऑगस्टचा हप्ता खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थींना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे। अखेर आता भरपूर दिवसाच्या प्रतीक्षानंतर माता बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। हो बहिणींनो, तुमची आता अक्षरशः लॉटरीच लागली आहे, कारण की जुलै महिन्याचा 25वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता दोन्ही हप्त्याला आता राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली आहे। आणि बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता वितरित करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सिक्का सुद्धा मोबरदा करण्यामध्ये आला आहे। म्हणजे की आता वाटप होणार, परंतु वाटप कधी होणार या प्रतीक्षेमध्ये बहिणी होत्या। तर आज स्वतः महाराष्ट्र राज्य सरकारने सांगितलं आहे की आजच बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 25वा हप्ता आणि 26वा हप्ता दोन्ही हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आज ही अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याला मंजुरी देण्यामध्ये आली, यामुळे सर्वत्र आता आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे। तर बहिणींनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही हप्त्याची वाट पाहिली। हप्ता आज येईल, हप्ता उद्या येईल, संपूर्ण ऑगस्ट महिना संपून आला तरी बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे बहिणी चिंतेमध्ये पडल्या होत्या, परंतु तुम्हाला आता कसल्याही प्रकारे चिंता करण्याची गरज नाही, कारण की आता सरकारने एक नाही तर दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे। मग आता हे हप्ते बहिणींना कधीपर्यंत मिळणार आणि कधीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार? तर बहिणींनो, आज खुशखबर आहे, आजच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे। परंतु थांबा बहिणींनो, तरी पण आज संपूर्ण राज्यामध्ये वितरण होणार नाही। तुम्हाला माहीत असेल, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 पेक्षा जास्त जिल्हे आहे आणि आज फक्त 12 जिल्ह्यामध्ये हे वाटप करण्यामध्ये येत आहे। मग बहिणींनो बघा, या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का? सरकारने निर्णय घेतला की आपण 3 टप्प्याची योजना सुरू करू, म्हणजे की पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्याचा समावेश, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 12 जिल्ह्याचा समावेश आणि तिसऱ्या जिल्ह्यामध्ये पूर्ण राहिलेले सर्व जिल्हे, म्हणजे की बहिणींनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता वितरण होणार आहे। निधी वितरण आता सुरू झाले असून बँकेचे सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू राहणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यापैकी आज 12 जिल्ह्यामध्ये हे वितरण करण्यामध्ये येत असून एकाच वेळी सर्व अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी सरकारने डीबीटी प्रणाली योग्य पद्धतीने पार पडली जावे, यासाठी आता सरकारने प्रक्रिया सुरू केली। आणि बहिणींनो, डीबीटीच्या माध्यमातून हे वितरण होत आहे आणि लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। हे वितरण आज होत असल्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण सध्या बघायला मिळत आहे। तर मग लक्षामध्ये घ्या बहिणींनो, अगदी एका मिनिटामध्ये आपण आता संपूर्ण यादी बघून घेणार आहोत। बघा, आज पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर या जिल्ह्याचा समावेश सरकारने केला। या जिल्ह्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। डीबीटीच्या माध्यमातून, म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे हे वाटप होत असल्याने आता या ठिकाणी डीबीटी फेड पडताळणी पूर्ण झालेल्या महिलांच्याच खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे। बहिणींनो, लक्षामध्ये घ्या, तपासणी सुरू आहे। तुम्ही तुमची KYC प्रक्रिया बरोबर केली आहे का? जर तुम्ही केली असेल तर मग कसल्याही प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये 2 हप्ते जमा होणार। आता तुम्हाला दोन्ही हप्त्याचे मिळून 3000 रुपये मिळणार। जुलै महिन्याचा 25वा हप्ता आणि ऑगस्टचा 26वा हप्ता मिळून हे पैसे तुम्हाला आता जमा केले जात आहे। बघा, जर या भागामधून तुम्ही जर असाल तर तुमच्या मोबाईलवर आता पैसे जमा झाल्याचे मेसेज प्राप्त होत असून बँक खात्यावर निधी सुरक्षितपणे आता पोहोचवत आहे। तर मग बहीण आता पुढील क्रमांकाचा जिल्हा लक्षामध्ये घ्या। यानंतर पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी, बघा
या 2 जिल्ह्यांचा क्रमांक असणार आहे. पात्र महिलांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र जमा होत असून तांत्रिक अडचणी दूर झालेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या मोबाईलमध्ये निधी जमा झाल्याचे संदेश आता प्राप्त होत आहे. शासनाकडून निधी वितरण वेगाने पूर्ण व्हावे यासाठी विशेष संगणकीय यंत्रणा उभारण्यामध्ये आली आहे, ज्यामुळे कोणताही अडथळा येणार नाही आणि सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आता लाभ जमा होईल. तर बहिणींनो, आता बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की सिंधुदुर्ग जिल्हा. या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना डीबीटीद्वारे थेट निधी प्राप्त होईल. सरकारने स्पष्ट केलं आहे की सर्व अर्जाची संगणकीय प्रणालीद्वारे अत्यंत काटेकोरपणे फेरपडताळणी करूनच खऱ्या आणि पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा 25वा हप्ता आणि ऑगस्टचा 26वा हप्ता एकाच वेळी जमा केला जात आहे. त्यामुळे ज्या महिलांची कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती पूर्णपणे बरोबर आहे अशा सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये थेट आता हा लाभ जमा करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे. तर मग माता बहिणींनो, आता लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर म्हणजेच की अहमदनगर या 2 जिल्ह्यांचा समावेश झाला आहे. या जिल्ह्यामधील महिलांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे ज्या महिलांनी बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केले आहे आणि EKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही हप्त्यांचे एकत्रित 3,000 रुपये वितरित केले जात आहे. नियमांचे पालन करणाऱ्या आणि सर्व आवश्यक निकषांची पूर्तता करणाऱ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कोणताही विलंब न होता ही रक्कम जमा केली जात आहे. शासनाने आता निर्णय घेतला आहे आणि बहिणींनो, तुम्हाला आता हप्ता जमा केला जात आहे. तुमच्या प्रतीक्षेचा आता अंत झाला आहे. म्हणजे की आता तुम्हाला प्रतीक्षा करण्याची कसल्याही प्रकारे गरज नाही. फक्त यादी संपूर्ण बघून जा. यादीमध्ये तुमचं नाव यायलाच हवं. जर नाही आलं तरी पण चिंता करू नका. पुढे काय करायचं ते देखील आपण तुम्हाला सांगणारच आहोत. तर मग माता बहिणींनो, तसेच पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये नागपूर बघा, या जिल्ह्याचा समावेश आहे. या जिल्ह्यामधील ज्या महिलांच्या अर्जामध्ये काही तांत्रिक चुका आढळल्या होत्या किंवा बँक खात्यामध्ये समस्या होती, त्यांची खाती अद्ययावत करून या टप्प्यामध्ये त्यांना 25वा व 26वा हप्ता एकत्रितपणे वितरित करण्यामध्ये येत आहे. आता लक्षामध्ये घ्या, तुमच्या सर्व समस्या सरकार सुद्धा सोडवत आहे आणि तुमच्या खात्यामध्ये आता हप्ते जमा करत आहे. प्रशासनाकडून संगणकीय फेर तपासणी वेगाने पूर्ण करून खऱ्या आणि गरजू महिलांनाच या योजनेचा थेट आणि पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी आता सरकार पावले उचलत आहे. तर मग बहिणींनो, आता बघा, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामधील पात्र महिलांना याचा थेट फायदा मिळणार आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्र हप्ता खात्यामध्ये जमा होत असल्याने लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. शेती काम आणि दैनंदिन घर खर्चासाठी या आर्थिक मदतीमुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना मोठा भक्कम आधार प्रशासकीय निर्णयातून मिळाला आहे. तर मग बहिणींनो, आता लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये सातारा या जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे वर्ग करण्यामध्ये येत आहे. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे आणि सर्व निकष पूर्ण झाले आहे त्यांना कोणताही अडथळा न येता जुलै महिन्याचा 25वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता थेट प्राप्त होत आहे. तांत्रिक अडचणी पूर्ण झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये थेट निधी हस्तांतरित होत असून बँक मेसेजद्वारे त्याची खात्री महिलांना तात्काळ मिळत आहे. तुमच्या जर अडचणी दूर झाल्या असतील तर मग जास्त तुम्हाला पुढे काही अडचण येणार नाही आणि बहिणींनो, तुम्हाला आज लाभ मिळत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारने सांगितल्यानुसार बीड जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर वेगाने निधी वर्ग केला जात आहे. आधार सेडिंग आणि बँक खात्याशी EKYC जोडलेल्या महिलांना थेट या योजनेचा दुहेरी लाभ मिळत आहे, ज्यामुळे राहिलेल्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करून प्रशासनाने पारदर्शकतेपणे सर्व गरजू लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोचवण्याचे काम आता पूर्ण केले आहे. तर मग बहिणींनो, आता लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामधील पात्र महिलांच्या खात्यामध्ये
टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. ज्या बहिणींनी आपल्या खात्याची माहिती अचूक ठेवली आहे त्यांच्या खात्यावर कोणताही अडथळा न येता जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित होत असून सर्वत्र समाधानाचे वातावरण आता बघायला मिळत आहे. कारण की निर्णय तसा घेण्यामध्ये आला. बहिणींमध्ये आज आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. कारण की गेल्या कित्येक महिन्यापासून बहिणी या हप्त्याची वाट बघत होत्या. तर बहिणींनो, आता लक्षामध्ये घ्या, आता सरकारने सांगितल्यानुसार पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये पालघर या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश सरकारने केला आहे. महिलांच्या खात्यावर पैसे जमा केले जात आहे. अशा प्रकारे आजच्या पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांचे वितरण टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जात आहे. बहिणींनो, यशस्वीरित्या हे वितरण होत आहे. आणि बघा, राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील पात्र बहिणीला पुढील टप्प्यामध्ये वेगाने निधी वितरित केला जाणार आहे. म्हणजे की बघा, तुमचं नाव बहिणींनो यादीमध्ये आलं का? जर तुमचं नाव या यादीमध्ये आलेलं नसेल तर तरी पण तुम्ही अजिबात काळजी करायची नाही. कारण की बहिणींनो बघा, सरकारने स्वतः सांगितलं आहे की हे वितरण तर होणारच आहे, परंतु ज्या बहिणींचे नावे येत नाही त्या बहिणीला देखील उद्याच्या यादीनुसार वितरण करण्यामध्ये येणार. म्हणजे की सरकारने 3 याद्या काढल्या आहे. आज पहिली यादी जाहीर झाली, उद्या दुसरी यादी जाहीर होणार आणि परवा आणखीन तिसरी यादी जाहीर होणार. असं करून संपूर्ण राज्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये वितरण करण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे बहिणींनो, उद्याची यादी जर तुम्हाला बघायची असेल आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.